मी विनंती करेन 10 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं पहिली टाकायचे आहेत. या गोष्टीकडे मी लक्ष वेधतोय टीम रिद्धी सिद्धी जोर. आणि जर तुम्ही 10 मिनिटामध्ये 2 षटकं हाताळत नाही आहेत तर तिसऱ्या षटकाला तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष वेधत असताना नियमावली तुम्हाला फॉलो करायला सांगतोय. कारण की पहा, आपल्याकडे वेळ कमी आणि वेळेअभावी आपल्याला तर षटकही कमी करावे लागतात. आणि मग षटक कमी आपण जर करतोय तर आपल्याकडे मात्र ज्या वेळ दिल्या त्या वेळेनुसार आपल्याला पुढे चालावं लागेल. विनंती करतोय. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम कांदळगाव वेळ खर्च करायचा नाही आहे. त्याचबरोबर टीम रिद्धी सिद्धी जोर आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. मॅचला आपल्याला सुरुवात करायची. एक इम्पॉर्टंट मॅचचा हा पहिला डाव आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील हा सामना असेल तो म्हणजे आपण जर पाहिलं तर पहिला. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. मैदानाच्या चहूबाजूचं आमचं सगळेच क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले आमचे सगळेच गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरणीय मान्यवर आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जिकडे ही 24 लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी आपल्यासमोर जुळली आहे. मास्टर कॅमेरासाठी तिकडे आपण जर पाहिलं तर मिस्टर मॉडेल आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर साईड कॅमेरासाठी तिकडे प्रतीक आहेत. त्याचबरोबर ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून राज आमच्या समोर कामकाज यश आमच्या समोर आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर ॲक्शन रिप्लेसाठी प्रणय आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे 24 लाईव्ह इव्हेंटची ही संपूर्ण टेक्निशियल दुसऱ्या दिवसामध्ये त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या अगदी डावाला सुरुवात केली जाईल. बॉलिंग मार्कवरती पहिला पर्याय निवडला गेला तेजस मोहिते. तेजसचा पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक खेळण्यात गेला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र निश्चितपणे मिळताना पाहायला मिळते. तर एकेरी धावेच्या साह्यानं सुरुवात झाली आहे ह्या मॅचच्या पहिल्या डावाला. 3 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण खेळतो. 3 षटकांच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप सारा धावा अपेक्षित असतील या खेळपट्टीवरती. कालची सुद्धा मॅच आपण पाहिली होती, क्वालिफायची मॅच, आणि त्या मॅचमध्ये अव्वल दर्जाचा खेळ 3 षटकांच्या मॅचमध्ये राहिला होता. इथे सुद्धा आपण पाहिलं तर वर्चस्व A1 क्रिकेट क्लब निजामपूरनं गाजवलं आहे आणि त्याच वेळेला उदयखोंड गावानं सुद्धा चांगल्या दर्जाचा खेळ केला. आणि आता आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये पहिली क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी कोणता संघ दाखल होईल त्यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये रिद्धी सिद्धी जोर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना कांदळगाव. आडवा बाटणं, फटका प्रतिम, ताकद, नजाकत, दमखम सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना चेंडू सीमा पार. पहिल्या डावाचा पहिला षटकार. बॅटिंग करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळतात. एका बाजूला रोशन, त्यांच्या साथीला लखन आपण पाहतो. ही जोडी मैदानावरती आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती षटकार खेचला. अगदी बॅटिंग करत असताना कांदळगाव गावासाठी मैदानाच्या आतमध्ये रोशन दाखल झाला. रोशनला खेळायचं, त्याच्या बॅटमधून चांगल्या दर्जाचे फटके सजवायच्यात आणि होय त्या गोष्टीसाठीच तो मैदानावरती आलाय. ओ बॅकफुटला जाऊन कट केला. डी बॅकफुट पॉईंटच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आले, क्षेत्रक्षेत्र केले, बॉलला पकडतील, बॉलची फेक करतील. त्या दरम्यान पाहता पाहता दोन्ही बॅटरने तिकडे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. तिकडे मात्र 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल आपण जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती येताना बघायला मिळतील. 9 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहिलं तर कांदळगाव संघाची खेळी चांगल्या पद्धतीची होतीये.
यावेळीचा बॉल फटका तर फसला, बॅटची काढा तर घेतली होती, शॉर्ट पॉईंटमधून क्षेत्ररक्षकही आले, शेवटच्या क्षणी बॉल नोमॅच स्टँडमध्ये पडला गेला आणि तिथे मात्र पाहता पाहता एक धाव कंप्लीट करण्यात आली. तर एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 10. नितीन बेसळ यांच्या वतीनं बक्षीस आलं आहे. कांदळगाव गावाच्या बॅटरसाठी लगातारचा 3 षटकार मारणारा जो बॅटर असेल त्याच्यासाठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राईज देऊन त्याचा गुणगौरव केला जाईल. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तेजस सज्ज झाले, त्यांच्या अगेन्स्ट फटका खेळला, तो फटका फसलाय की काय? यस, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कोणतीही चूक नाहीये. लकी बाद यावेळेला लखनच्या स्वरूपाची पहिली विकेट, पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम कांदळगावकरांना. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पहिली तर थांबलेली पाहायला मिळते 10 धावा धावफलकावरती आणि 10 आकड्यावरती पहिली विकेट तिकडे येताना पाहायला मिळाली आहे. यावेळीचा बॉल पुन्हा रडारमध्ये आलाय, बॉलला पुन्हा उडवलंय, क्षेत्ररक्षक तिकडे येत, लगातारची दुसरी विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये, प्रकाश आले ते मैदानाच्या बाहेरही गेले. दुसरा धक्का कांदळगाव गावाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 आकड्यावरती. पहा, षटकार जरी आला तरी सुद्धा कमबॅक करण्याची ताकद त्या तेजसकडे आहे आणि म्हणूनच का होईना रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ या जोर गावासाठी करताना पाहायला मिळाला. यावेळेच आक्रमण झालं, नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये प्रणव आले, त्याचं भव्य स्वागत केलंय. सिक्सर. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर स्वागत केलंय, या तुमचंही स्वागत आहे. प्रणवला सुद्धा हेच सांगितलं. बॅटिंग करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन आज वेगळ्याच रंगात खेळतात. कांदळगाव गावासाठीचे क्रिकेट त्यांना मात्र वेगळ्याच जिद्दीने खेळायचं आणि होय, जसे ते पहिल्या डावामध्ये सलामीसाठी आलेत आणि आता मात्र त्यांच्या बॅटमधून मोठीच फटके येताना पाहायला मिळतात. फटका फुल टॉस खेळायचा होता, अडवा बॅटनं वाईडिश मिड विकेटच्या मध्ये गॅपमध्ये बॉल, दोन क्षेत्ररक्षकांना भेटत बॉल जमिनीला घासत पुसत सीमा पार. इकडे मात्र पुन्हा एकदा आक्रमण झालंय. होय, आडवा बॅटनं पुल केलाय, तो सक्सेसफुल राहिलाय. अजून एक धमाका, अजून एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. षटकार. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती निश्चितपणे आहेत. बॉलिंग करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. प्रणवला त्यांना पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या, आतापर्यंत 16.
याही वेळेचं आक्रमण वा स्वतः ऑफ स्टिकच्या बाहेर निघाले बॉलला लेग स्टिकच्या वरून फेकलंय हात लगातारचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय तिसरा षटकार आला तर 100 रुपयाचं बक्षीसही आहे तिकडे पण त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर नितीनजी भेसाळ साहेब यांच्या वतीनं बक्षीस ते आलंय पण मैदानावरती धावा येतात हे इम्पॉर्टंट आहे पहिल्याच आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा विचार केल्यानंतर पहिल्या 4 बॉलमध्ये 22 धावा खेचून आणल्या बॅटिंग करत असताना रोशन याही वेळेचा फुलटॉस बॉल आता फटका फसलाय अक्षय तिकडे बॉलच्या खाली कोणतीही चूक नाहीये विकेट मिळतीये मोठा धक्का निर्णायक खेळाडू जो रोशन खेळत होता तो आता झालाय बाद पेंटर म्हणून आहेत शैलेश आणि त्यांच्याबरोबर असणारे अफवान यांचाही आगमन आहे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम खुशामदीद त्याच पद्धतीने या ठिकाणी बौद्धवाडी असो रोहिदासवाडी असो मातंगवाडी असो येथील ग्रामस्थ असतात सरकाळी आहे पूर्ण निजामपूर ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी येऊन वेळात वेळ करून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात या सर्वांचं एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम खुशामदीद जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं जिकडे पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा बॉल डिफेन्सचा कव्हर आणि त्याच वेळेला शॉर्ट पॉईंटच्या मध्ये चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण झालं बॉलची फेक चांगल्या दर्जाची धाव मिळते एक आणि एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे वधारत असताना संघाचं धावफलक हे मात्र 33 आकड्यावरती पोहोचले पाहता पाहता 2 षटकांची सांगता झाली 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 धावा तर बनल्या गेल्या अजूनही या मॅचमध्ये पहिल्या डावातील शेवटचे षटक येणं बाकी आहे शेवटचे षटक पाहायला मिळेल पहिल्या इनिंगमधील षटकातील पुढचा बॉल अक्षयनं फुलटॉस बॉल टाकलाय फटका इकडेही फसलाय लांबी कमी उंची बरीच गाठली आहे क्षेत्ररक्षक आले कॅच ड्रॉप 2 क्षेत्ररक्षक तिकडे येताना पाहायला मिळाले प्रयत्न तर चांगलेच केले पण प्रयत्नांना यश तेवढंसं लाभलं नाहीये बघता बघता 2 बॅटरने 2 धावा तिकडे पूर्ण केल्या तर दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमचं धावफलक वाढतंय संघाची धावसंख्या वा तिकडे तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही पंचांनी कळवलंय 2च धावा ग्राह्य धरल्या जातील षटकातील पुढचा बॉल समोरचा चेंडू आक्रमण झालंय फटका तर तिकडे फसला तिकडे क्षेत्ररक्षक आले तेजस एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला बॅटर आउट अजून एक विकेट कांदळगाव गावाला अजून एक धक्का टीमची धावसंख्या धावफलकावरती मात्र थांबलेली पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 35 धावा स्कोरकार्डवरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल होताना पाहायला मिळतील टीम कांदळगावसाठी धावा तर बनवाव्या लागतील अगदी चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल तर शुभमला सुद्धा ज्या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे जर 40च्या आतमध्ये धावांचा वेग थांबवण्यात आला तर जोरगावाकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप चांगला आहे त्यांच्याकडे धावा बनवण्याची ताकद आहे यावेळीचा बॉल अडवा बाटणं फटका सजवला स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला बॉल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठीचा चौकार
तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत थांबली आहे 39 धावा. थांबली होती धावसंख्या, पण तिला ऑन करण्याचा कारनामा या मैदानाच्या आतमध्ये चौकारानं केलं. 4 धावेनं टीमची धावसंख्या 39 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मैदानावरती होताना पाहायला मिळेल. शुभम असेल त्याच वेळेला संपूर्ण कांदळगाव गावाचा संघ आज मैदानावरती चांगलाच खेळतोय. यावेळेचं आक्रमण, हा चेंडू रडारमध्ये आलाय. या आधीचा चौकार आणि आताचा हा षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो षटकाराच्या साह्यानं पुढे सरकत असताना तब्बल 45 धावा. या मात्र धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. अक्षय सुद्धा थोडे महागडे दिसायला लागले. त्यांनी 2 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर तिकडे 10 धावा खर्च केला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2च धावा आल्या होत्या. एक विकेट सुद्धा मिळाली होती, पण आता मात्र आपण पाहिलं तर धावा वाढल्या. याही वेळेचं आक्रमण चढवलंय. फटका हवेत आहे. लांबी कितपत गाठली, उंची कितपत गाठली. होय, लांबी सुद्धा चांगलीच आहे, उंची सुद्धा चांगली आहे. ताकदीचा योग्य वापर. षटकार. षटकाराच्या साह्यानं धावा मात्र वाढताना पाहायला मिळतात. धावा 51. याही वेळेचं आक्रमण. आताही रडारमध्ये चेंडू. लगातारचा तिसरा मोठा फटका आणि लगातारचा तिसरा षटकार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती लागल्या आणि 57 धावा झाला. 58 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतं. यस, नितीनजी बेसल साहेब यांच्या वतीनं जे कॅश प्राईज आलं होतं 100 रुपयाचं, ते मात्र आपण पाहिलं तर शुभमनं आपल्या नावे केलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण इथे बक्षीसही घेऊन जायचं आहे. पण आपण पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त आल्या होत्या 10. दुसऱ्या ओव्हरचा आपण जर विचार केला ना तर तिकडे धावा आल्या त्या म्हणजे 23 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 24 आणि अशा 3 षटका अखेर धावा बनल्या 57 आणि 58 धावांचं भलं मोठं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं. या ठिकाणी दिगंबर यांचं आगमन आहे, तर A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. या ठिकाणी आमचे जुने सदस्य, माजी सदस्य आहेत बबलू वर्मा, यांचंही आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. देऊदा आहेत या ठिकाणी, बरेचसे आहेत, शैलेश आहेत, बरेच मान्यवर आहेत या ठिकाणी. या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपुरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. उसी तरह से हमारे दोनों मुल्क के हजरात भी यहाँ पे हैं मौजूद, उनका भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर व मकदम, उनके हक में भी खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. मजीद मांडलेकर असतील, हुसेनभाई दलवी असतील, भरपूर या ठिकाणी आमचे मुसादा आहेत. दररोज या ठिकाणी येऊन पूर्ण दिवस या ठिकाणी हजेरी देतात ही लोक. तर यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संघाचे जेवढे ग्रामस्थ, जसं की कांदलगाव आहे, जोर आहे, जे जे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व ग्रामस्थांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद.
कुर्मे साहेब, कुर्मे एकनाथ कुर्मे. वर वर बसाय. जे मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. सालाबाद प्रमाणे A1 क्रिकेट क्लब निजामपूर आयोजित मर्यादित षटकांचे खुले सामने अंतर्गावचा हा लॉट आहे, म्हणजे पूर्ण टुर्नामेंट अंतर्गावची आहे. तर या टुर्नामेंटसाठी उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते, जिथे पाठलाग करायचा तब्बल एक मोठ्या आव्हानाचा 58 धावांचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल हवेत खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आले, कॉलिंग फसली, पण शेवटच्या क्षणी सुंदर झेल तिकडे पकडण्यात आला. या मॅचची गोल्डन विकेट 0 या आकड्यावरती पहिलाच फलंदाज तेजस मोहिते बाद. थँक्यू. बघा ह्याच मॅचच्या पहिल्या डावामध्ये ज्या शुभम महाडिकने लगातारचे 3 षटकार मारले, त्याच्यासाठी आमिर एंटरप्राइजेस यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज इकडे मात्र जमा झालंय. षटकातील मात्र पुढचा बॉल, यावेळीचा बॉल खोलातला बॉल आपण पाहतो. अडवा बॅटनं मिड विकेटच्या दिशेला खेचला गेला. तिकडे फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एक धाव तर मिळते. त्या एका जावेवरती समाधान मानला जाईल का? होय, एका जावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. त्या एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 1, म्हणजे इथून सुरुवात झाली धावगतीला. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा बॉल ऑफ स्टिकच्या अगदी आपण जर पाहिलं तर बाहेरून जात असताना व्हाईट लाईनला पकडत बॉलिंग करतात. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश मात्र प्रभावित करताना पाहायला मिळाले. चांगल्या दर्जाचा बॉल त्यांनी टाकला आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहा, खूप साऱ्या धावा आहेत, मोठी टोटल आहे मैदानाच्या आतमध्ये. या मोठ्या टोटलचा पाठलाग करत असताना मोठी खेळी करावी लागेल आणि त्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर मोठे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावे लागतील. चला स्पीडअप घ्यायचं आहे. वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आहे. यस, निश्चितपणे आपण पाहिलं तर यदा कदाचित जोरगावाची सुद्धा वादळ आधीची ही शांतता असावी, इथून पुढे तेही आक्रमण चढवतील. आता कांदळगाव कांदळगाव टीमचा आपण पाहिलं तर वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहिलं पहिल्या डावामध्ये, तदनंतरचं हे वादळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, आडवा बॅटने खेळायचं आहे. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. बॅट फिरवली आहे, पण त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतील बॅटर मैदानावरती. आपण पाहिलं तर गौरव आणि त्यांच्या साथीला सीताराम ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पुढचा बॉल, याही वेळेला अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागल्यानंतर मिड विकेट क्लिअर करायचं होतं, पण फिल्डर तिकडे आले. चांगल्या दर्जाची फिल्डर आणि बॉलची फेक करत असताना पाहता पाहता धाव मिळते तिथे पुनश्च एकदा 1. आता सिंगल डबलनं मॅचमध्ये काम चाललं नाही आहे. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. मैच को जीतना है तो छक्के चौके तो लगाने ही पडेंगे. षटकार चौकार ठोकावे लागतील. बॅटिंग करत असताना झुरगावाला 58चा पाठलाग करायचा 3 ओव्हरमध्ये. पुढचा बॉल प्रथमेश, हडवा बॅटनं स्ट्रोक खेळला. पुन्हा मिड विकेटला तिकडे फिल्डर आहेत. तिकडे एक धाव पुनश्च एकदा मिळेल आणि त्या एका धावेवरती समाधान पुन्हा मानावं लागेल. त्या एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या बघता बघता आपण जर पाहिलं तर 4 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा फक्त आणि फक्त 4. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा आपण पाहतो तो सुवर्ण संधी आहे. अमीर एंटरप्राइजेस यांच्या वतीनं बक्षीस आले. लगातारचे 3 षटकार आले तर मात्र तब्बल आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल.
ऑब्वियसली 3च धावा धावफलकावरती इकडे असतील. 3 धावा स्कोरकार्डवरती आहेत, म्हणजे आता 12 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता. रोशन बॉलिंग मार्कवरती, ज्यानं बॅटिंग विस्फोटक केली, तो रोशन मैदानावरती बॉलिंग मार्कवरती सुद्धा दाखल होताना पाहायला मिळाला. आडवा बाटने खेळत असताना मात्र आपण पाहतोय मिडॉनपर्यंत स्वतः बॉलिंग करत असताना तिथे पोहोचले, बॉलला पकडलं. त्याच दरम्यान अजून एक धाव तर स्कोरकार्डवरती प्लस झाली आहे. एकेरी धावेच्या सहाय्यानं आता 4 धावा स्कोरकार्डवरती बघायला मिळतील. शांत आणि त्याच वेळी संयमी सुरुवात मैदानावरती चालू आहे, पण शांत चालू बसून जमणार नाही आहे. 58चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, हे मात्र विसरूनही चालणार नाही आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल मात्र प्रस्थान होताना पाहायला मिळत आहे. एक धाव तिथेही मिळते. एकेरी धावेवरती पुनश्च एकदा समाधान हा मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 बॅटरला मानावं लागेल. ही मॅच हळूहळू का होईना आपण जर पाहिलं तर टीम कांदळगाव संघाच्या बाजूनं झुकते की काय, हाही एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. समोरचा बॉल अडवा बाटने खेळायचा होता, फटका फसला, खेळायचा होता स्क्वेअर लेगला, बॉल गेला मिड ऑफला आणि तिथे एक सोप्पा झेल, विकेट मिळते. धक्का हा दुसरा टीम जोरगावाला. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तर जो खेळाडू आहे स्वराज जाधव त्यानं मात्र चांगल्या दर्जाचे झेल 2 टिपलेले पाहायला मिळाले. त्यांनी मात्र प्रभावित केलं. टीम कांदळगाव संघासाठी यंग टॅलेंटेड खेळाडू कमी वयामध्ये टीममध्ये मात्र आपण पाहिलं तर स्थान मिळवलंय. जियान जुबेर मांडलेकर यांच्या वतीने सुद्धा बक्षीस आले. लगातारचे 3 षटकार जर येतात तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. यावेळीचा बॉल टप्पा पडेल, पण तो चेंडू मात्र आपण पाहिलं तर अवंतर स्वरूपाचा इकडे मात्र घोषित करण्यात आला. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एक अतिरिक्त सिंगल स्कोरकार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते. अवंतर धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळीचं आक्रमण चढवायचं होतं, बॅटची कडा घेतली आहे फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक, तदनंतर बॉल लॉंग स्टॉपला प्रस्थान होतोय. फिल्डर बॉलच्या मागे प्रयत्न करताना पाहायला मिळतील. शेवटच्या क्षणी लॉंग स्टॉपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, बॉलला थांबवलं. बघता बघता 2 बॅटरांनी तिकडे 2 धावा पूर्ण केल्या आणि त्या 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या बघायला मिळतात. एक चांगली बॅटिंग मैदानावरती जोरगावाला करावी लागेल, पण आता असं वाटतंय की हळूहळू ही मॅच पूर्णपणे हातामधून निसटली आहे जोर टीमच्या. फटका खेळलाय, तो हवेत आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जातोय आणि पाहता पाहता तिकडे अजून एक धाव मात्र स्कोरकार्डवरती फक्त प्लस होईल. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ सुद्धा संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 10 येणारे चेंडू असतील, ते म्हणजे 6 आवश्यकता तब्बल 48ची. यावेळीचा बॉल फुलटॉस आणि तोही सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सुंदर झेल प्रथमेशनं तिकडे टिपला. अजून एक धक्का, टीम जोर. इशारा व्हाईट बॉलचा आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव मात्र स्कोरकार्डवरती मिळताना पाहायला मिळते. त्या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरसावत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती 11. षटकातील पुढचा बॉल, ओहो यावेळीचा बॉल आता मात्र चांगल्या रीतीचा राहिला. तिथे मात्र लगेच कमबॅक बॉलिंग करत असताना बॉलर